नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस श्रीकांत परब। आज आपण ज्या विषयाची माहिती पाहणार आहोत तो विषय पुढील प्रमाणे आहे। आज आपण शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांची माहिती पाहणार आहोत। यात प्रत्येक कंपनीविषयी माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे। काही लोकांना माहीत नसतं की कोणता शेअर हा कोणत्या सेक्टरमध्ये येतो, यासाठी ही माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे। यात पहिले सेक्टर म्हणजे FMCG। यातील पहिली कंपनी म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, दुसरी इंडियन टोबॅको कंपनी म्हणजेच ITC। यात तिसरी कंपनी म्हणजे ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड। यातील चौथी कंपनी म्हणजे डाबर इंडिया लिमिटेड। यातील पाचवी कंपनी म्हणजे मारेको। आता आपण फार्मा सेक्टरमध्ये येणाऱ्या कंपन्यांविषयी माहिती पाहणार आहोत। यातील पहिली कंपनी म्हणजे सन फार्मा लिमिटेड। यातील दुसरी कंपनी म्हणजे सिप्ला इंडिया लिमिटेड। आता आपण तिसऱ्या कंपनीविषयी माहिती पाहणार आहोत, ती कंपनी म्हणजेच लुपिन। यातील चौथी कंपनी म्हणजे डॉक्टर रेड्डीज लॅब लिमिटेड आणि यातील पाचवी कंपनी म्हणजे ग्लेनमार्क फार्मा लिमिटेड। आता आपण IT सेक्टरमध्ये येणाऱ्या कंपन्यांविषयी माहिती पाहणार आहोत। ही माहिती पुढील प्रमाणे आहे। यातील पहिली कंपनी म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड आणि यातील दुसरी कंपनी म्हणजे इन्फोसिस लिमिटेड। या सेक्टरमध्ये येणारी तिसरी कंपनी म्हणजे विप्रो आणि यातील चौथी कंपनी म्हणजे टेक महिंद्रा लिमिटेड। या सेक्टरमध्ये येणाऱ्या चौथी कंपनी म्हणजे HCL टेक लिमिटेड। आता आपण बँकिंग सेक्टरमध्ये येणाऱ्या कंपन्यांविषयी माहिती पाहणार आहोत। यातील पहिली बँक म्हणजेच HDFC बँक लिमिटेड। या सेक्टरमध्ये येणारी दुसरी बँक म्हणजे SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। यात तिसरी बँक म्हणजे ICICI बँक लिमिटेड। यात येणारी चौथी बँक म्हणजेच कोटक महिंद्रा बँक लिमिटेड आणि शेवटची बँक म्हणजेच ॲक्सिस बँक लिमिटेड। आता आपण फायनान्स सेक्टरमध्ये येणाऱ्या कंपन्यांविषयी माहिती पाहणार आहोत। ती माहिती पुढील प्रमाणे आहे। यात येणारी पहिली कंपनी म्हणजेच बजाज फिन्सर्व। यात दुसरी येणारी कंपनी म्हणजेच HDFC लिमिटेड। यातील तिसरी कंपनी म्हणजेच L&T फायनान्स लिमिटेड। यात येणारी चौथी कंपनी म्हणजेच LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड। यातील पाचवी कंपनी म्हणजेच महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स लिमिटेड। आता आपण ऑटो सेक्टरमध्ये येणाऱ्या कंपन्यांविषयी माहिती पाहणार आहोत। यात येणारी पहिली कंपनी म्हणजेच मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड। यातील दुसरी कंपनी म्हणजे टाटा मोटर्स इंडिया लिमिटेड। यातील तिसरी कंपनी म्हणजेच TVS मोटर्स। यातील चौथी कंपनी म्हणजेच हिरो मोटर कॉर्प। यात येणारी पाचवी आणि लास्टची कंपनी म्हणजेच आयशर मोटर लिमिटेड। माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।